सगळ्यांना नमस्कार. मी आहे प्रिया आणि आज आपण बघणार आहोत अगदी सुगंधित, खमंग आणि चविष्ट असा व्हेज पुलाव. कमी मसाल्यात आणि घरात उपलब्ध असलेल्या भाज्यांपासून तयार होणारी ही सोपी रेसिपी लंच, डिनर किंवा खास पाहुण्यांसाठी अगदी परफेक्ट आहे. चला तर मग वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया. व्हेज पुलाव बनवण्यासाठी सुरुवातीला इथे मी 1 ग्लासपर्यंत बासमती तांदूळ घेतली आहे. या तांदूळला 1 ते 2दा स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहोत. त्यानंतर परत यामध्ये पाणी टाकायचं आहे आणि 30 मिनिटापर्यंत आपण हे भिजवत ठेवून देणार आहोत. तांदूळ हे भिजेपर्यंत दुसरीकडे गॅसवरती एक भांडं ठेवायचं आहे. यामध्ये 1 पूर्ण ग्लास आणि पाऊण ग्लासपर्यंत पाणी घालायचं आहे. आता या पाण्याला आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. पाणी हे गरम होईपर्यंत दुसरीकडे गॅसवरती कढई ठेवायचं आहे. यामध्ये 3 चमचे तेल आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे. तेल हे चांगल्या प्रकारे गरम झाल्यावर यामध्ये काही खडे मसाले टाकायचा आहे. तर इथे मी घेतली आहे शहाजिरे, चक्रफूल, जावित्री, तेजपत्ता, लवंग, वेलची, दालचिनी आणि मोठी वेलची. हे सगळे खडे मसाले तेलामध्ये सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर आता यामध्ये अर्धी वाटीपर्यंत बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. सोबतच 3 ते 4 हिरवी मिरची कट करून यामध्ये टाकायचा आहे. कांदा देखील तेलामध्ये चांगल्या प्रकारे परतून घेणार आहोत. थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. सोबतच यामध्ये 6 ते 7 पर्यंत कढीपत्त्याचे पाणीसुद्धा घालायचं आहे. असं परतून घेतल्यानंतर आता यामध्ये 2 चमचे आले लसणाचा पेस्ट घालायचा आहे आणि याचा कच्चा वास जाईपर्यंत हे देखील आपण परतून घेणार आहोत. एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर आता यामध्ये आपण काही भाज्या घालणार आहोत. तर इथे मी घेतली आहे बारीक असं कट करून घेतलेले गाजर, बीन्स, वाटाणे, शिमला मिरची, 1 मोठा बटाटा लहान आकारामध्ये कट करून. आपल्या आवडीनुसार यामध्ये भाज्या हे कमी जास्त करून घेऊ शकतो. यानंतर यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे. एकदा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतल्यानंतर यावरती झाकण लावून कमी आचेवर भाज्यांना आपण थोडंसं शिजवून घेणार आहोत. भाज्या हे शिजवून घेताना गॅसची आच कमीच ठेवायचा आहे आणि 50% भाज्या हे शिजवून घ्यायचं आहे. 50% भाज्या हे शिजवून घेतल्यानंतर आता यामध्ये थोडंसं पुदिना, कोथिंबीर आणि 1 चमचा धने पावडर टाकायचा आहे. परत एकदा मिक्स करून घेऊ. आता यामध्ये आपण भिजवून ठेवलेले बासमती तांदूळ टाकायचा आहे. त्यामधील फक्त तांदूळच टाकायचा आहे, पाणी टाकू नका. तांदूळ यामध्ये घातल्यानंतर गॅसची आच मध्यम करायचा आहे आणि 2 ते 3 मिनिटापर्यंत तांदूळला यामध्ये आपण छान असं परतून घेणार आहोत. तांदूळला मिक्स करून घेताना हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. असं परतवून घेतल्यामुळे पुलाव एकदम मोकळा असा तयार होणार. 2 ते 3 मिनिटापर्यंत तांदूळला यामध्ये चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतल्यानंतर बाजूला जे आपण गरम करण्यासाठी पाणी ठेवले होते ते पूर्ण पाणी यामध्ये टाकायचं आहे. गरम पाणी यामध्ये घातल्यानंतर एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये 1 चमचा तूप, अर्धा लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ झालं आहे की नाही ते एकदा बघून घ्या. हे सगळं यामध्ये घातल्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. आता गॅसची आच पूर्ण कमी करायचा आहे आणि यावरती झाकण लावून भात आपण शिजवून घेणार आहोत. जवळपास 10 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घेणार आहोत. तुम्ही इथे बघू शकता भाज्या हे वरती दिसत आहेत. त्यामुळे एकदा मिक्स करून घेऊ. परत कमी आचेवरच झाकण लावून आपण हे शिजवून घेणार आहोत. परत 5 ते 6 मिनिटानंतर यावरील झाकण काढून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो मस्त असा पुलाव हे बनवून तयार झालेला आहे. तर गॅसची आच बंद करायचा आहे आणि गरमागरम पुलाव सर्व न करता परत यावरती झाकण लावून 10 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवून देणार आहोत. तर पूर्ण 10 मिनिटानंतर गरमागरम पुलाव आपण सर्व करूया. तर बघितले ना, मस्त सुगंधित, खमंग आणि चविष्ट असा व्हेज पुलाव बनवून तयार झालेला आहे. पुलावचा प्रत्येक दाणा हे अगदी मोकळा असा बनवून तयार झालेला आहे. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या पद्धतीने जर तुम्ही पुलाव ट्राय करत असाल तर तुमचा पुलाव देखील 100% परफेक्ट बनून तयार होणार. तर हे गरमागरम पुलाव आपण दही किंवा रायतासोबत सर्व करून घेऊ शकतो. तर तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.